नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजण? मस्त आहात ना? तर मस्तच असायला पाहिजे. तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मकर संक्रांत आहे. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथे मला कोंद बनवून घ्यायचं होतं, त्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेतले, तीळ पण भाजले. नंतर मी इथे गूळ खिसून घेतला, चाकूने गूळ मी त्याप्रमाणे खिसून घेते, मला ते सोपं पडतं. त्याच्यानंतर मी जी तीळ आणि शेंगदाणे आहे त्याचं वाटण तयार केलं आणि कोण तेवढी तयार केली. त्यानंतर ताट तयार केलं आणि मी सर्व शूट करून तुम्हाला दाखवणार होते, पण तेवढ्यात माझे आले नळ आणि पाणी भरावं लागलं. त्यामुळे मंदिरला यायला उशीर होत होतं. तर कसं बसं स्वतःचं आवरलं. तर असा होता माझा लूक. तर सर्व बायका मग गडबड करत होत्या की चला संध्याकाळ व्हायली, वाण द्यायचं 2च तास आहे, म्हणून मग ती काय क्लिप मी तुमच्यासोबत शेअर केली नाही. इथे मग आम्ही मंदिरामध्ये आलो आणि रांगेत लागलो होतो. त्याच्यानंतर हळदी कुंकू दिलं, वाणाचं सामान दिलं विठ्ठल रुक्माईला. आणि त्यानंतर मंदिरात ज्या पण बायका होत्या त्यांना पण हळदी कुंकू द्यायचं होतं, कारण यावेळेस मकर संक्रांत 3:30 वाजतापासून साजरी करायची होती आणि 6:30पर्यंतच होती. त्यामुळे मग इथंच हळदी कुंकू दिलं जेवढ्या पण लेडीज इथे भेटल्या होत्या त्यांना. आणि मुलांकडे मोबाईल दिला ना, ते काय व्यवस्थित तेवढे क्लिप काढत नाही. त्याच्यानंतर घरी आलो आणि घरी आल्याच्यानंतर शेजारच्या ताईंना सुगडीचं वाण द्यायचं होतं. आणि सुगडीचं वाण त्यांच्याकडेच असतं, माझ्याकडे नसतं, पण खूप छान वाटतं. तर 5 सुगड्या भरून वाण ठेवायचं आणि त्याच्यावर ब्लाऊज पीस अंथरून प्रत्येकाने एक एक सुगडीला हात लावायचा आणि छान उखाणे घेऊन मग नंतर ते वाण आपल्या पदरामध्ये टाकून घ्यायचा. याप्रमाणे केलं. छान मजा येत होती. सगळ्यांनी मस्त उखाणे घेतले. मग घरी आले आणि जे कोण तयार करून ठेवलं होतं त्याचे मला तिळाच्या पोळ्या करायच्या होत्या. तर इथे 4-5च तिळाच्या पोळ्या करून घेतल्या. सकाळची खिचडी पण होती आणि भाजी पण होती. मग असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.